जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज माघ शुद्ध त्रयोदशी 1944 शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. वृत्तेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चापचेष्णु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् विकल्पविकल्पेषु न विमुह्यति कस्यचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर अवतरणिका, या तिसऱ्या स्कंदाची अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधिद्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टिकथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिति गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19 हिरण्याक्ष वध. 20 विधिसृष्टी नानाविध. 21 कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22. कर्दम देवहूती विहार 23. श्री कपिल जन्म 24. 25 भक्तिज्ञान. 26 भिन्न तत्वोत्पत्ती. 27 प्रकृती पुरुष योगे मुक्ती. 28 अष्टांग योग कृती. 29 भक्ती मर्म. 30 अधोगती स्वार्थांधाची. 31 गती मनुष्यांची.
बत्तीशी धूम आर्थिर भक्तियोगाची, 33शी मोक्ष देवहूतीचा. असा हा तृतीय स्कंदाचा ही अवतरणिका झाली. आतापर्यंत आपण तृतीय स्कंद प्रथमोध्याय उद्धव विदुर भेट होय, कृष्ण बालक्रीडा सांगता होय, उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्नलीला चरित्र, विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. म्हणजे आत्तापर्यंत आपण उद्धव विदुर यांचा संवाद पाहिला आणि उद्धवाने सांगितलेले कृष्णाच्या बालक्रीडेचे प्रसंग पाहिले. नंतर उद्धव पुढे येतं की कृष्णाच्या चरित्राचे अन्य लीला प्रसंग हे 3ऱ्या अध्यायामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिले. आणि आता आज 4थ अध्यायामध्ये मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टीक्रम पंचमोध्याय. म्हणजे उरलेले झाले आता विदुर मैत्रेय यांची भेट कशी होती, हा या अध्यायाचा मतीचा अर्थ आहे, सारांश आहे. आता आपण मुळामध्ये हे अध्याय पाहूया. स्वतः भगवान श्रीकृष्णाचे पुत्र असणारे सांब, ज्यांच्याविषयी आपण यापूर्वी पण पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष सांब जे आहे ते शंकर पार्वती म्हणजे पार्वतीचे पुत्र जे कार्तिक स्वामी आपण ज्यांना ओळखतो, श्री गणेशाचे मोठे भाऊ कार्तिक स्वामी, त्यांनी या ठिकाणी कृष्णाचे पुत्र म्हणून सांब म्हणून अवतार घेतलेला आहे. आता कृष्णाचे पुत्र, त्यानंतर कार्तिक स्वामींचा अवतार असणारे हे सांब आणि इतर बंधू जे आहेत कृष्णाचे पुत्र होते, या सगळ्यांनी मिळून, त्या सगळ्या मित्रांनी आणि कृष्णांच्या मुलांनी मिळून एक नाटक रचलेलं आहे. हा पण एक भाग या ठिकाणी होता. तो द्वारकेमध्ये ते नाटक रचलं आणि सगळे मुलं मिळून एका ऋषींच्याकडे गेले. ऋषी ध्यानामध्ये होते, तपश्चर्येमध्ये होते आणि त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या मुलांनी नमस्कार केला आणि प्रश्न विचारला की भगवान, ही आमची बहीण आहे, हिच्या पोटी मुलगा होणार का मुलगी होणार? त्या सांबाने त्या ठिकाणी पोटाला काहीतरी कपडे वगैरे बांधून विचारलं त्या ठिकाणी. तर आता ती काही प्रश्न विचारू शकत नाही म्हणून तिच्या वतीने इतर मुलांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला. ऋषींनी तपश्चर्येने जाणलं की यांचं कपट आहे आणि ते कपट ओळखून ते सांगतात की हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल. आणि आपल्याला ही कथा माहिती आहे, आता पण अनेक भागवत आपण ऐकलेले आहेत. त्या मुसळामुळे, त्याच्यातल्या एका टोकामुळे भगवान श्रीकृष्ण त्या पायाला तो बाण लागला आणि भगवंताने आपला अवतार समाप्त केला. तसं या ठिकाणी वृष्णी, भोज आणि अंधक हे जे त्या काळचे कुटुंब होते, मोठमोठे घराणे होते, त्या वंशातील यादव जे आहेत ते सगळे प्रभास क्षेत्राला गेले. प्रभास क्षेत्र म्हणजे आजचं गुजरातमध्ये असणारं हे क्षेत्र. त्या ठिकाणी भगवंताने स्नान करून आपले पितर, देवता आणि ऋषी यांच्यासाठी तर्पण केले. ब्राह्मणांना अनेक गायी, सुवर्ण वगैरे दान दिले आणि कृष्णाने त्या सगळ्यांना भूदेव म्हणून साष्टांग नमस्कार घातला. हा प्रसंगसुद्धा आपल्या समर्थांच्या चरित्रातील चाफळच्या प्रसंगाला कसा अनुरूप आहे ते सुद्धा आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी उद्धव विदुरांना सांगत होते. उद्धव जे आहेत ते विदुरांना सांगतात, अथ ते तदनुद्याता भुक्त्वा पित्वाच वारुणीम तथा बिभ्रंशित ज्ञाना दुरुक्तैर्मर्म पस्पृशू. म्हणजे त्या ब्राह्मणांची परवानगी घेऊन यादवांनी त्या ठिकाणी भोजन केले. सगळ्यांचं भोजन झालं, पण झालं असं की त्यानंतर ते वारुणी नावाचे मद्य जे आहे ते प्याले. सगळे श्रीकृष्णाचे पुत्र आणि इतर त्यांचे मित्र होते आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या परिणामाने त्यांची बुद्धी बिघडली. मद्य पिल्यामुळे माणसाचा विवेक जो आहे तो जातो आणि माणसाकडून न घडावं असे सगळे कर्म घडत जातात. जसा बांबूच्या घर्षणाने एखाद्या जंगलालासुद्धा आग लागते, त्याप्रमाणे सूर्यास्तापर्यंत हे सगळे यादव एकमेकांमध्ये मारामारी करीत होते आणि त्यामध्येच ते सगळे नष्ट झाले. आता हे भगवान कृष्णाचे पुत्र आणि त्यांचे मित्र आहेत, पण तरी पण भगवंताने आपल्या मायेचा, लीलेचा हा प्रभाव पाहिला आणि भगवंत त्या ठिकाणून सरस्वती नदीच्या काठी आले आणि एका झाडाखाली स्वस्थ असे बसले. आता आपल्या सगळ्या कुटुंबाचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे, तरी पण त्या कुटुंबाचे प्रमुख असणारे भगवंत इतक्या शांतपणे सरस्वती नदीकाठी झाडाला टेकून बसलेले आहेत. तिथून मग कृष्णाने प्रभास क्षेत्राकडे गमन केलेलं आहे आणि उद्धव सांगतात, त्यावेळेस मी पण त्या ठिकाणी होतो आणि मी सुद्धा त्यांच्या मागेच गेलो. अहंच उक्तो भगवता प्रपन्नार्थी हरेणः बदरीं त्वं प्रयाहीति स्वकुलं संजिहीर्षुणा.
म्हणजे भगवंताने आपल्या कुळाचा संहार व्हावा असं भगवंताच्या मनात आलं आणि त्याप्रमाणे हे सगळं सांबाचं वगैरे जे मागचं आपण कथानक पाहिलं ते झालं. ऋषीने शाप दिला, स्वकुळाचा नाश होईल हे सांगितलं आणि मग मला भगवंताने सांगितलं की बद्रीश्रमाकडे तू जा, बद्रीनाथाला तू जा असं भगवंतानी मला सांगितलं, असं उद्धव या ठिकाणी विदुरांना सांगतात. आता हे भगवंत जे आहे ते कसे होते, ते सर्वांचे आश्रयस्थान होते. सर्वांचा आश्रय म्हणजे शेवटी आपण कोणाचा आश्रय घ्यावा या जगामध्ये, आपण ज्याचा ज्याचा आश्रय घ्यावा तो आपल्यासारखाच असल्यामुळे तो पूर्णपणे आपला आश्रयदाता होऊ शकत नाही. कारण प्रत्येकजण एकाच भावनेतून एकाच नात्यातून या सगळ्या जगाकडे पाहत असतो. पण हे अंतिम श्रेय, अंतिम आश्रय असणारं जे स्थान आहे ते भगवंताचं स्थान आहे. तद्धामम परमम मम. त्याकडे माणसाचं लक्ष नसतं आणि म्हणून एका अर्थीत म्हटलं आहे की हम है संसार की हाथों में आणि संसार तुम्हारे चरणों में. म्हणजे या संसारामध्ये आम्ही आहोत. कसं की जसं कठपुतल्याचा बाहुल्या आहेत, तो जसा नाचवतो तसं या ठिकाणी सगळं नाच सुरू असतो आणि आम्हाला तो नाच आपणच करत आहोत म्हणून आपण त्या आनंदात असतो. पण तो आनंद जो आहे तो चिरकाळ टिकणारा नाही. तो कोणत्याही क्षणी आनंद हे दुःखामध्ये परिवर्तित होते. हे सामान्य माणसाला कळत नाही. म्हणून सगळा संसार जो आहे तो संसार तुम्हारी चरणों में, संसार जो आहे तो तुझ्या चरणाशी आहे. पण आम्ही मात्र या संसारामध्ये गुरफटलेले आहोत. भगवंत त्या ठिकाणी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बसलेले होते. शांत तेजस्वी डोळे होते, 4 हात आहेत, रेशमी पितांबर आहे. हे सगळं पाहूनच उद्धव असं म्हणतात, मी दुरूनच भगवंतांना ओळखलं आणि त्या ठिकाणी मी जाऊन पोचलो. वाम उरावधिश्रित्य दक्षिणांघ्री सरोरुहम अपाश्रितार्भका अश्वत्थम कृशम त्यक्त पिप्पलम. पिंपळाला टेकून ते बसले होते आणि आपल्या डाव्या मांडीवर भगवंताने आपला उजवा पाय ठेवलेला होता. खाण्यापिण्याचा सगळा त्याग केला होता. कारण आता सगळं वंशात सगळं नष्ट झालेलं आहे. आता भगवंत एकटेच राहिले आणि त्यांची लीला या ठिकाणी या पृथ्वीवर येऊन त्यांना जे काही कार्य करायचं होतं ते कार्य सगळं होऊन गेलेलं आहे. पृथ्वीचा भारसुद्धा हलका झाला आहे. त्यामुळे आता इथे बसण्यात काही अर्थ नाही. आता आपणसुद्धा आपल्या धामाला गेलं पाहिजे असा भगवंताने विचार केला. खाण्यापिण्याचा त्याग केला, प्रायोपवेशन केलं आणि तरी पण ते अगदी चेहऱ्यावर अगदी आनंद त्यांच्या होता. कारण आनंद आणि दुःख या दोन्ही गोष्टी अगदी क्षणिक आहेत, पण आतून भगवंत मात्र शांत स्वरूप असल्यामुळे ते त्या ठिकाणी तशा अवस्थेत बसलेले उद्धवांना दिसले. त्याच वेळेस त्या ठिकाणी योगायोगाने किंवा भगवंताच्या प्रेरणेने व्यासांचे प्रिय मित्र असणारे परमभागवत असे श्री मैत्रेय ऋषी त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. आता मैत्रेय ऋषी आलेले आहेत, समोर उद्धव आहेत आणि भगवंतांनी या उद्धव आणि मैत्रेय ऋषींना श्रीकृष्णाने उपदेश द्यायला सुरुवात केली आहे. तिसऱ्या स्कंदातला 4था अध्याय आपण आता पाहत आहोत. तर त्यावेळी ते सांगतात, ते भगवंत म्हणतात, उद्धवा तुझ्या मनात काय विचार आहे तो मी जाणतो. कारण अत्यंत दुर्लभ असं साधन मी आता तुला सांगणार आहे आणि तुला या मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची या देहामध्ये, म्हणून मी तुला आता ते दुर्लभ असं साधन मी आता सांगणार आहे. उद्धवा तुझा मागचा जन्म आहे तो मी सांगतो. या ठिकाणी लक्षात घ्या की भगवंतांना आपल्या सर्वांचे मागचे जन्म आणि पुढचे जन्म हे सगळे समजतात. कारण भगवंतच या सगळ्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार करत असतो. पण आपल्याला असं वाटतं की आपल्या इच्छेनुसार आपण सगळं केलं, एवढा मोठा संसार केला, इतकं वैभव प्राप्त झालं, हे आपल्याला वाटतं या आपल्या 50-100 वर्षाच्या आयुष्यामध्ये. पण भगवंत हे चिरकाळ टिकणारे अनादि निधनम ध्यानम असे ते आहेत. तर ते म्हणतात की ही सगळी विश्वरचना करणारे जे प्रजापती होते आणि वसू होते, त्याने फार मोठी तपश्चर्या केली आणि मला प्राप्त करून घेतलं आणि माझी आराधना केली. आणि त्या सगळ्या वसूंमध्ये उद्धवा तू सुद्धा एक होतास. आता हे उद्धव पूर्वजन्मामध्ये वसू होते. स्कंदपुराण आहे, विष्णू पुराण आहे, हे महर्षी व्यासाने लिहिलेले सगळे पुराण आहेत आणि काही उपपुराणसुद्धा आहेत. त्यामधलं हरिवंश पुराण आहे. त्या हरिवंश पुराणामध्ये आणि स्कंद आणि विष्णू पुराणामध्ये हा उल्लेख येतो की अष्टवसू कोण कोण आहेत. तर त्यांचे नावं फक्त आपण पाहूया, कारण पुढे पुष्कळ आपल्याला खूप प्रवास करायचा आहे. द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नी, दोष, वसू, विभावसू असे श्रीमद भागवतानुसार अष्टवसूंची नावं दिलेली आहेत. वेगवेगळ्या पुराणिक ग्रंथामध्ये
वेगवेगळ्या प्रकारची नावं अष्टवसू म्हणून दिलेली आहेत. तर उद्धवा तू वसू होतास आणि आता मी तुला जो उपदेश आहे तो अत्यंत गुह्य असा उपदेश मी तुला करणार आहे. स एष रसादो चरमो भवाना ददामी तत्तत् दुःखापमन्यैः सत्रे पुरा विश्वसृजां वसूनां मत्सिद्धिकामेन वसो त्वयेष्ठ. 11व्या श्लोकामध्ये सांगतात. मत म्हणजे माझ्यापासून, म्हणजे ही संस्कृतामधली पंचमी विभक्ती या ठिकाणी आलेली आहे. आणि सिद्धिकामेन म्हणजे तृतीया विभक्ती, म्हणजे सिद्धीच्या कामनेसाठी, त्या पूर्तीसाठी मी तुला आता हा योग सांगत आहे. या जगात हा तुझा शेवटचा जन्म आहे. प्रत्यक्ष पहा केवढं मोठं भाग्य त्या उद्धवांचं आहे की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांगतात की हा तुझा शेवटचा जन्म आहे. आता पुन्हा या जन्मामध्ये तुला येण्याची गरज नाही, कारण तू माझा प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त केलेला आहे. प्रत्यक्ष भगवंताकडून अनुग्रह प्राप्त झालेला आहे आणि तुझ्या या अनन्य भक्तीमुळेच मला माझं दर्शन तुला झालेलं आहे. त्यावेळेस उद्धवांना हे सगळं ऐकून खरोखर खूप आनंद झाला. पण आता पुढचं जे वाक्य सांगतात की उद्धवा, आता मी तुला हे ज्ञान द्यायचं ते काम करणार आहे, पण ते माझ्यातर्फे नाही, मी दुसऱ्याची योजना यासाठी केलेली आहे. आता ती योजना कोणती, तो भाग आपण पाहू. पाद्मकल्पाच्या प्रारंभी, म्हणजे प्रत्येक प्रलयाच्या नंतर पुन्हा नव्या कल्पाचा उदय होतो, पुन्हा ब्रह्मदेव निर्माण होतात, पुन्हा विष्णू, पुन्हा शंकर आणि पुन्हा या सृष्टीची उत्पत्ती होती. तसं पाद्मकल्पाच्या प्रारंभी भगवंत सांगतात की मी ब्रह्मदेवाला ज्या श्रेष्ठ ज्ञानाचा उपयोग केला, उपदेश केला, की ज्यालाच भागवत असे म्हणतात, ते ज्ञान मी तुला देतो. तेव्हा आता उद्धव विदुराला सांगत आहेत, विदुरा, माझ्यावर ही श्रीकृष्णाची कृपाच होती आणि कृष्णाने मला प्रत्यक्ष सांगितल्यामुळे माझे म्हणजे कंठसुद्धा दाटून आला, अंग रोमांचित झाले आणि मी त्यांना म्हणालो की मला यातलं काहीच नको आहे. आपल्या चरणसेवेमुळे चारही पुरुषार्थ दुर्लभ नाहीत हे आता मला समजलं आहे. चारही पुरुषार्थ, आणि मग मला कशाचीच इच्छा नाही, म्हणजे पुरुषार्थसुद्धा मला नको. आपले तुकाराम महाराज हे सांगतात, सुखे घालावे आम्हासी, कारण हे जन्म मरण या फेऱ्यामध्ये नको, पण तरी पण मी जन्म घ्यायला तयार आहे, कारण याच जन्मामध्ये नरदेहामध्ये भगवंता तुझी सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभत असतं. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुकाराम महाराज असं म्हणतात. तसे या ठिकाणी म्हणतात, हे उद्धव म्हणतात की मला तुमच्याकडून कशाचीच अपेक्षा नाही, पण तुमच्या चरणाजवळ राहण्याचीच मात्र माझ्या मनापासूनची इच्छा आहे. आता भगवंताची स्तुती करताना ते म्हणतात की भगवंता, तुम्ही निस्पृह असूनही कर्म करता. निस्पृह शब्द पहा, स्पृहा म्हणजे काहीतरी मिळण्याची इच्छा. संसारामध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी माणसाला काहीतरी मिळवण्याची इच्छा असते आणि ती इच्छा मनामध्ये निर्माण झाल्याबरोबर त्याच्याकडून ती कृती होण्यासाठी तो कार्य करीत असतो. मग त्याची इंद्रिय जी आहेत ते त्या गोष्टीकडे वळतात आणि मग काही ना काही करून ते मिळवण्यासाठी त्याची सगळी धडपड असते. तो अनेक प्रकारचे कष्ट करतो, सगळं करतो, पण त्याला ते प्राप्त होतच असं नाही. म्हणून स्पृहापेक्षा निस्पृह असणं फार महत्त्वाचं आहे. आणि भगवंता, तुम्ही तर निस्पृहाची ती मूर्तीच आहात. तुम्ही आप्तकाम आहात. आप्तकाम म्हणजे की ज्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामनाच उत्पन्न होत नाही, जो कामनेने तृप्त झालेला आहे, असे तुम्ही आहात. काळ जो आहे तो काळरूप असूनही, तुम्ही स्वतः काळरूप आहात आणि काळरूप असूनही शत्रूच्या भीतीने सुद्धा तुम्ही पळून गेलात, असं सुद्धा उदाहरण तुमच्या या चरित्रामध्ये आहे. आत्ताच मी जे विदुरांना सांगितलं उद्धवाने, त्यामध्ये हे सगळं कृष्णाच्या लीला आहेत. त्यामधलं एक प्रसंग म्हणजे ज्यामध्ये भगवंताला नाम पडलेलं आहे ते रणछोडदास. ते रणांगण सोडूनसुद्धा ते पळून गेले आणि मग पुढे मुचकंद ऋषी, हे सगळं आपल्याला कथाभाग पुढे येणारच आहेत. आणि मग द्वारकेमध्ये तुम्ही जाऊन लपला होता. त्यानंतर स्वात्माराम, तुमचं स्वरूप कसं आहे, स्वात्माराम की म्हणजे सदैव आत्मा त्या ठिकाणी रममाण असणारे तुम्ही आहात. 16,108 पत्नी आहेत तुम्हाला आणि तरी पण तुम्ही ब्रह्मचारी आहात. तर हे सगळं तुमचं श्रेष्ठत्व जे आहे ते मला आठवत आहेत. तेव्हा विदुर म्हणतात, उद्धवा, श्रीकृष्णाने जे रहस्य तुम्हाला सांगितलं आहे, ब्रह्मदेवांना सांगितलं आहे, ते जर समजण्यास मी योग्य आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते मला तुम्ही सांगावं, असं विदुर उद्धवांना सांगतात. तेव्हा
उद्धव म्हणतात की हे सगळं श्रीकृष्णाच्या लीला सांगताना माझे चित्त अत्यंत व्याकुळ झाले आहे. पण आता म्हणतात ते की सोहम तद्दर्शनाल्हाद वियोगार्ती युतः प्रभो गमिष्ये दयितं तस्य बदर्याश्रममण्डलं यत्र नारायणो देव नरश्च भगवान ऋषिः मृदू तीव्रं तपो दीर्घं ते पाते लोकभावनो. 2 श्लोक या ठिकाणी आहेत, 21 आणि 22. विदुरा, श्रीकृष्ण परमधामाला जाण्यापूर्वी मला त्यांचे दर्शन घडले, त्यामुळे मी खरं स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्या आनंदात मी होतो. पण आता तो आनंद माझा कमी होत आहे, कमी झालाच आहे. कारण मला भगवंतानी सांगितलं की तू आता यापुढे बद्रिक आश्रमाला जा. म्हणून त्यांच्या विरहाने सुद्धा मला कष्ट होत आहे, दुःख होत आहे. आणि बद्रिक आश्रमाला का जा? कारण नरनारायण ऋषी तेथे दीर्घकालीन अशी तपश्चर्या त्यांनी केलेली आहे, असं ते ठिकाण आहे. जे जे बद्रीनाथाला गेले, जे जे बद्रिकेश्वराचं दर्शन घेऊन आले, त्यांचं ते लक्षात आलं असेल की त्या ठिकाणी त्या उंचीवर गेल्यानंतर इतकी थंडी वाजते. आता 10 वर्षापूर्वी आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो होतो, तिथला अनुभव घेतला. आणि आत्ता पण आपण जसं त्या फेसबुकच्या माध्यमातून श्रीधर स्वामींचं चरित्र आपण पाहत आहोत. भगवान श्रीधर स्वामींच्या 50व्या पुण्यतिथीनिमित्त त्यामधला सुद्धा प्रसंग आहे. स्वामी इकडे महाराष्ट्रामध्ये होते, पण त्यावेळेस त्यांना दृष्टांत झाला या नर ऋषींचा, जे नरनारायण तेथे तपश्चर्या करीत आहेत, त्यांचा दृष्टांत झाला. आणि त्याप्रमाणे नर ऋषींनी, म्हणजे नर म्हणजे नराचा अवतार म्हणजे आपले अर्जुन आहेत, आणि नारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्या नर ऋषींनी भगवान श्रीधर स्वामींना बद्रिकाश्रमामध्ये येण्यासाठी आज्ञा केली. त्याप्रमाणे आपले श्रीधर स्वामी जाऊन त्या बद्रिकाश्रमामध्ये राहिलेले आहेत. तो सुद्धा कथाभाग आपल्याला स्वामींच्या चरित्रातून पाहायला मिळतो. तर या ठिकाणी ज्या म्हणजे तपश्चर्या केली अशा त्या ठिकाणी जाण्यासाठी भगवंताची आज्ञा उद्धवांना झालेली आहे. आता हा सगळा वार्तालाप होत असताना विदुरांना अनेक गोष्टी उद्धवांकडून समजल्या होत्या. सध्या मी जर सांगितलं, मागे सांगितलं असेल की टी व्हीवर काय ते चॅनेल आहे, प्रवचन नावाचं चॅनेल आहे, UCN प्रवचन. त्यामध्ये संपूर्ण महाभारत थोडंसं कट करून पण अगदी योग्य रीतीने ते दाखवलेलं आहे. त्यामध्ये आजच बराचसा भाग त्यामध्ये संपत आलेला आहे. ते सगळं डोळ्यासमोर जेव्हा येतं तसंच त्या विदुरांना, कारण ते प्रत्यक्ष त्या महायुद्धाच्या वेळेस त्या ठिकाणी नव्हते, ते आपल्या तीर्थयात्रेला गेलेले होते. म्हणून उद्धवांच्याकडून त्यांना जेव्हा या सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा खरंच त्यांना दुःख झालं. कारण आता आपल्या घरातलं, आपले नातेवाईक, आपले भाऊ आणि भावाचे मुलं, हे सगळे कौरवांचे 100 मुलं, पांडवांची सुद्धा भेट नाही. या सगळ्या कथा ऐकून त्यांनासुद्धा शोक झाला होता. पण उद्धवाने केलेला उपदेश आणि भगवंताने उद्धवांना केलेला किंवा मैत्रेय ऋषींना केलेला उपदेश लक्षात घेऊन त्यांना आता थोडीशी म्हणजे त्यांचं मन जे आहे ते खरं शांत झालेलं होतं. आता एवढं सगळं झाल्यानंतर उद्धव हे जे आहे ते बद्रीनाथाला जाण्यासाठी निघाले. आणि तेव्हा पुन्हा याने त्यांना थांबवलं आणि विदुराने काही प्रश्न पुन्हा विचारले. कारण एवढ्या मोठ्या महंताची भेट झाली, अजूनही यांचं मन तृप्त झालं नव्हतं. म्हणून विदुर जे आहेत ते पुन्हा प्रश्न विचारतात. ज्ञानं परं स्वात्मरः प्रकाशम यदाह योगेश्वर ईश्वरस्ते वक्तुं भगवानो हरति यद्धि विष्णोवृत्त्या स्ववृत्त्यार्थ कृतश्चरन्ति. श्रीकृष्णाने आपल्याला जे गूढ रहस्य सांगितलं होतं, असं तुम्ही आत्ताच मला जे सांगितलं, जे त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि मैत्रेय ऋषींना सांगितलं, तर तोच भाग तुम्ही मला सांगाल का, असा प्रश्न त्याने विचारला. आणि ते मला तुम्ही श्रवण करावे असं त्यांनी विनंती केली आहे. तेव्हा उद्धव म्हणाले की ते सर्व ज्ञान तुला देण्यासाठी मला काही भगवंताची आज्ञा नाही. खूप चांगलं असा संवाद या ठिकाणी आहे. आम्ही जेव्हा पदयात्रेमध्ये होतो समर्थांच्या चतुशताब्दीच्या वेळेस, तेव्हा आमची दुसरी पदयात्रा नाशिक ते पुण्यातील कसबापेठ गणपती या मार्गावर होती. त्यावेळेस आमचं मंचर या ठिकाणी आमचा मुक्काम होता. रात्रीच आम्हाला समजल्यामुळे मंचर या गावामध्ये एक सोनाराचं घर होतं. आम्हाला निरोप मिळाला, त्याप्रमाणे आम्ही सकाळी 5 वाजता त्यांच्याकडे दर्शनाला गेलो आणि ते दर्शन घेतल्यावर आम्ही बाहेर पडलो. त्या ठिकाणी त्या ज्या बाई होत्या आम्हाला भेटल्या, त्या बाईंनी पूर्वीची कथा सांगितली की आमच्याकडे तुकाराम महाराजांची गाथा हस्तलिखित होती. आणि त्यावेळेस वास्कर फट तुम्हाला माहीत असेल पंढरपूरच्या लोकांना,
जे पंढरपुरामध्ये गेले आणि वारकरी संप्रदाय, थोडा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना या वास्कर फडातील प्रत्यक्ष वास्कर महाराज जे आहेत हे त्या ठिकाणी एकदा आले, कारण त्यांना दृष्टांत झाला होता की या मंचर गावामध्ये या सोनाराच्या घरी तुकाराम महाराजांची गाथा प्रत्यक्ष आहे आणि ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती याचना केली, ती गाथा आम्हाला द्यावी. तर त्या काळात या ज्या बाई आम्हाला भेटल्या त्यांचे पूर्वज जे होते 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही, त्या सांगतात की ते मग आमचे जे पूर्वज होते ते म्हणतात तुम्हाला आज्ञा झाली असेल, पण आम्हाला काही आज्ञा झाली नाही की तुकाराम महाराजांची गाथा तुम्हाला द्यावं म्हणून. आणि असं जेव्हा वार्तालाप होत होता त्यावेळेस त्या बाई आम्हाला सांगत होत्या ह्या कपाटामध्ये त्यांनी आम्हाला ते कपाट दाखवलं की या ठिकाणी ती गाथा ठेवलेली होती आणि त्यातून कुलूप वगैरे उघडून ती गाथा माझ्या हातामध्ये आली, असं त्यांचे पूर्वज सांगतात. आता दोघांनाही दृष्टांत झाल्यामुळे त्यांच्या पूर्वजांनी मग ती गाथा या वास्कर महाराजांच्या हातामध्ये दिली. तसं या ठिकाणी म्हणतात की तू जरी मला हे सगळं विचारत असलास तरी तुला हे ज्ञान देण्याची आज्ञा मला काही भगवंताने दिलेली नाही, पण त्यासाठी वेगळी योजना भगवंतानी केलेली आहे की हे सर्व ज्ञान जे आहे तुला मैत्रेय ऋषी सांगणार आहेत. जे मैत्रेय ऋषींची आणि माझी भगवान श्रीकृष्णांची भेट झाली, भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाण्यापूर्वी जी भेट झाली त्यावेळेसचा हा वृत्तांत मी तुला सांगतो. तुझ्यासाठी योजना केली आहे ती मैत्रेय ऋषींची केली आहे. तर आता तू काय कर की त्या मैत्रेय ऋषींची भेट घे आणि त्यांची मनोभावे सेवा कर, ते तुझ्यावर प्रसन्न होतील आणि भगवंताने आदेश दिल्याप्रमाणे ते तुला हे सगळं ज्ञान देतील. त्याप्रमाणे भगवंतानी निजधामात जाताना मैत्रेयांना हे सांगितलं की हे विदुरांना तुम्ही द्या. असं जेव्हा त्याने ऐकलं उद्धवांच्याकडून तेव्हा विदुरांना खूप आनंद झाला. आत्तापर्यंत भगवंत निजधामाला गेले हे ऐकूनसुद्धा त्यांना खूप दुःख झालं होतं, पण त्यातल्या त्यात पुन्हा आनंद झाला की जसं आपल्याला सांगितलं आहे अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम. अंतकाळ जेव्हा येईल तेव्हा माझं भजन करा, माझं श्रवण करा, माझ्याबद्दलचा विचार आपल्या मनामध्ये ठेवा आणि हा नाशवंत देह आहे त्याचा तुम्ही त्याग करा, असं जे गीतेमध्ये सांगितलं. त्याच्या इथे उलटच झालेलं आहे की भगवंत जेव्हा निजधामाला गेले त्यावेळेस भगवंतांनी माझी आठवण काढली असं या ठिकाणी यांना समजलं आता विदुरांना, आणि त्यामुळे विदुरांनासुद्धा आठवण झाली, आनंद झाला की ज्यांचं स्मरण करून माणसाने देह ठेवायला पाहिजे तेच भगवंत जे आहेत ते देह ठेवत असताना या ठिकाणी निजधामाला जात असताना त्यांना माझी आठवण होणं हे माझं किती मोठं भाग्य आहे. आता प्रश्न असा पडला की हे एकटे उद्धवच या सगळ्यामधून का वाचले, त्याचंसुद्धा या ठिकाणी उत्तर दिले आहे. श्री शुकदेव परीक्षित राजाला सांगत आहेत या ठिकाणी. ते म्हणतात की ज्यांनी इच्छा एखादी व्यक्त केली तर ती कधीच व्यर्थ होत नाही. भगवंताने केलेली इच्छा जी आहे ती व्यर्थ होत नाही. आपण खूप इच्छा करतो आणि आपली इच्छा फळास जाईल असं काही सांगता येत नाही. खूप मनामध्ये आपल्या विचार असतात आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण ते प्रयत्न आपले वाया जातात, कारण आपल्या पूर्वपापानुसार त्याचं फळ आपल्याला या जन्मामध्ये मिळत असतं. पूर्वी काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर चांगलं या ठिकाणी फळ मिळणार आणि जर काही वाईट गोष्टी पापकर्म घडलं असेल तर त्याचं फळसुद्धा या ठिकाणी आपल्याला याच देहामध्ये मिळणार असतं. पण भगवंताची इच्छा जी आहे ती कधी व्यर्थ जात नाही, कारण भगवंताच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होत असतात. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. आपल्या श्री ग्रंथराज दासबोधामधली ही ओवी आपण देवाचे कृपेने इच्छेने वर्तावे. आणि मी देवावर विश्वास ठेवत नाही असे सिनेमामधले खूप डायलॉग असतात. मी आता पुन्हा मंदिरात जाणार नाही, त्या देवामुळेच माझा संसार नष्ट झाला असे म्हणणारे सिनेमातले खूप हिरो असतात आणि सिनेमा संपत असतो त्यावेळेस मग ते पुन्हा भगवंताच्या पायी लीन होतात आणि पुन्हा याचना करतात की माझं आत्तापर्यंत वागणं चुकलेलं आहे आणि शरण आली असे दंडू नये वैरी असे समर्थ सांगतात. त्याप्रमाणे दयाळू भगवंत पुन्हा त्यांच्यावर कृपा करतात. असे अनेक प्रसंग आपण पाहतो. तसं या ठिकाणी ते म्हणतात की भगवंताची इच्छा जी आहे ती कधी व्यर्थ जात नाही. श्रीहरीने भगवंताने ब्राह्मणाचाच शाप आपल्यावर ओढून घेतला. या सांबाच्या रूपाने, आपल्या मुलांच्याच रूपाने ब्राह्मणाचा शाप झाला आणि त्या शापातून त्याने पाहिलं की काळाचा बहाणा करून भगवंताने सगळाच आपला कुळाचा संहार केला आहे. परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे आपलं वचन भगवंताने अनेक अवतारांमध्ये खरं सत्य करून दाखवलेलं आहे. कारण ती त्यांचीच इच्छा होती. त्यांच्या इच्छेने सर्व गोष्टी चालतात. आपण म्हणतो की वाळलेलं पानसुद्धा हालत नाही. अगदी खरं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा ऊन खूप असतं त्यावेळेस रस्त्यावर पडलेलं पानसुद्धा हालत नाही. अगदी वाऱ्याची झुळूकसुद्धा येत नाही आणि आपोआप एखादी झुळूक येते. तशी भगवंताची कृपा झाल्यानंतर आपली पूर्वकर्म, दुष्टकर्म जे आहेत त्याचासुद्धा नाश होतो. तृण अग्निमुळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. माऊलीने आपल्या हरिपाठामध्ये खूप चांगल्या रीतीने या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे भगवंताच्या इच्छेनेच कुळाचा संहार झाला. भगवंताच्या इच्छेनेच सगळा कुळ जे आहे त्यांचं सगळं फळफळलं. म्हणजे भगवंत असं म्हणतात की दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी आनंद मानला पाहिजे आणि ज्या ठिकाणी दुःख होतं, या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे जो आहे, सुख दुःख समेकृत्वा, असं ज्याची परिस्थिती आहे, आंतरिक स्थिती आहे, त्यालाच माझी प्राप्ती होते. आणि भगवंताने संहारसुद्धा या ठिकाणी केला आहे. आणि आता सर्वजण गेलेले आहेत म्हणून भगवंताने आपला अवतारसुद्धा समाप्त केलेला आहे. अस्मान लोकात उपरते मयि ज्ञानम मदा स्वयं अहर्यत्युद्धव एवाधा संप्रत्यात्मताम वरहा. आणि आता या लोकातून गेल्यानंतर अत्यंत क्षमाशील असा उद्धव जो आहे तोच एक हे माझं ज्ञान ग्रहण करण्यासाठी योग्य असा पुरुष आहे म्हणून भगवंताने सांगितलं. तोच हे ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकारी आहे म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की हा आत्मज्ञानी उद्धव. आता तसं पाहिलं तर उद्धव जे आहेत भगवंतापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि त्याच उद्धवांना ते म्हणतात आणि त्यांच्याबद्दल त्यांचं मोठेपणा सांगतात भगवंत की हा उद्धव जो आहे तो असा नाही, तो माझ्याच बरोबरीचा आहे. कुठल्याही बाबतीमध्ये तो माझ्यापेक्षा कमी नाही, संयमशील आहे आणि तोच खरा योग्य अधिकारी आहे. मग भगवंत सांगतात की आत्मज्ञानी उद्धव हा कुठल्याही बाबतीत माझ्यापेक्षा कमी असं समजू नका. कारण अनेक विषयांमुळे समोर विषय आहेत आणि ते त्यांच्यामुळे मनामध्ये प्रलोभन निर्माण होतं. अशी स्थिती असतानासुद्धा हा उद्धव कधीही विचलित झाला नाही. म्हणजे विषयांमुळे, विषयाच्या आकर्षणामुळे त्याच्या चित्तामध्ये कधीही फरक पडलेला नाही. त्याचं चित्त या सांसारिक विषयांमध्ये कधीही आकृष्ट झाला नाही. असा तो निस्संग असा उद्धव जो आहे तोच माझं हे ज्ञान ऐकून घेण्यासाठी खरा तो अधिकारी असा पुरुष आहे. म्हणून त्यांनी त्या उद्धवांना बद्रीनाथाला पाठवलं. आता तुमचं कार्य हेच आहे की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आराधना करा आणि हे जे ज्ञान, हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याचा प्रचार करा. आजही उद्धव जे आहेत ते त्या बद्रिका आश्रमामध्ये आहेत. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार यावेळेस इथे जी भेट झाली, मैत्रेय उद्धव भेट झाली, नंतर मैत्रेय आणि विदुरांची भेट झाली, उद्धव आणि विदुरांची भेट झाली. त्यानंतर या भेटीनंतर उद्धव जे आहे ते बद्रिकाश्रमामध्ये निघून गेलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाची आराधना त्या ठिकाणी ते करू लागले. या 3ऱ्या स्कंदातील 4थ्या अध्यायातील हा 32वा श्लोक या ठिकाणी दिलेला आहे की परीक्षिता ते सांगतात, म्हणजे शुकदेव परीक्षितीला सांगत आहेत की श्रीकृष्णाने लीलेनेच अवतार घेतला आणि लीलेनेच तो अदृश्य केला आपला अवतार. भगवंताने देह ठेवताना विदुरा तुझी आठवण काढली. पुन्हा ते आठवण करून देतात विदुरांना, तुझी आठवण काढली आणि तुला आत्मज्ञान देण्यासाठी मैत्रेय ऋषींना आज्ञा केलेली आहे. आता लगेच तुमच्याकडून मला ते ज्ञान ऐकायला मिळणार नाही हे समजलं आणि पुन्हा आनंद झाला की मैत्रेय ऋषींना आता आज्ञा केली की ते मला हे सगळं आत्मज्ञान देणार आहेत. मग या मैत्रेय ऋषींची माझी भेट कशी होईल? कालिंद्या कतिभिः सिद्ध अहोभिर भरतर्षभः प्रापद्यत्य स्वच सरितम यत्र मित्रा सुतो मुनीही. म्हणजे विदुर जे आहेत ते त्या यमुना तटावरून निघाले आणि पुन्हा गंगेच्या किनाऱ्यावर येऊन पोचले आणि उद्धव जे आहेत ते बद्रिकाश्रमाकडे निघून गेले. त्यांची भेट गंगेच्या किनारी झाली आणि आता ते तिकडे हिमालयामध्ये निघून गेले आणि हे गंगेच्या किनाऱ्यावर येऊन पोचले. आणि जसं सांगितलं तसं मैत्रेय ऋषी जिथे राहत होते त्या ठिकाणी हे उद्धव जाऊन पोचलेले आहेत. अशा प्रकारे हा 4था अध्याय 3ऱ्या स्कंदामधला 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां
तृतीयस्कंदे विदुरोद्धव संवादे चतुर्थोऽध्यायः. तिसऱ्या स्कंदातील 4था अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता विदुर आणि मैत्रेय, म्हणजे आता कसं की आता उद्धवांनी मैत्रेयांच्या हवाली या विदुरांना केलं आणि आता पुढचा प्रसंग जो आहे तो विदुरांचे प्रश्न आणि मैत्रेयांचे पुन्हा त्या ठिकाणचं उपदेश जो आहे त्यामध्ये सृष्टिक्रम वर्णन हा 5वा अध्याय जो आहे तो आता आपण पुढच्या वेळेस पाहणार आहोत. त्यामध्ये पुन्हा 50 श्लोक असल्यामुळे तो काही आज आपल्याला आज घेता येणार नाही, म्हणून आपण आज या ठिकाणी थांबूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपली आरती म्हणूया नेहमीप्रमाणे. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी रमले जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. हे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, हरिहंस तिथेथ. श्लोक सुखमले संत अधिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयं 12 कळीचा, रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. छान झालं सर. हो.